पत्नी घरात एकटी असते, आपण कारखान्यावर कामाला जातो, मागे काय होते याचा संशय पतीच्या मनात भिनलेला होता। रात्र झाली, तो तिच्या शेजारी झोपला आणि मध्यरात्रीच्या सुमारास तिच्यावर तुटून पडला। सकाळ होता तो थेट पोलिसात गेला आणि पुढे काय झाले ते आपण या स्टोरीत जाणून घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल। सांगली जिल्ह्यात असलेले करंजवडे गाव, या गावातील पाटील कुटुंबाच्या घरात कविता नावाची मुलगी घरात लहान होती। घराची परिस्थिती जरी नसली तरी पोटाला चिमटा देऊन पाटील कुटुंबाने तिला शिकवले, लहानाचे मोठे केले। आपल्या मुलीचे आयुष्य आनंदी जावे असे प्रत्येकाच्या आई वडिलांना वाटत असते, त्यामुळे ते मुलीला पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करत असतात। अशाच प्रकारे कविताचे लाड माहेर असलेल्या करंजवडे येथे चालू होते। काही कालावधी निघून गेला, कविता आता लग्नाला आली होती, त्यामुळे पाटील कुटुंबाने कविताला स्थळ आणायचे तर नोकरदाराचीच आणायचे असे ठरवले। त्यानुसार एका साखर कारखान्यावर कामाला असलेला मुलगा उत्तम भुरसे याचा ठेपा मिळाला। अतिशय थाटामाटात दोघांचे लग्न पार पडले। लग्न झाल्यानंतर सुरुवातीचा काळ अतिशय चांगल्या पद्धतीने गेला। घरात नवीन सून आली होती, कविताच्या घरी देखील नोकरदार नवरा मिळाला म्हणून साऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता। कविताच्या सासरी देखील परिस्थिती चांगली होती, पती नोकरदार असल्यामुळे काही अडचणी नव्हत्या। काही वर्षांचा कालावधी निघून गेल्यानंतर उत्तम आणि कविताच्या संसारात मुलगा जन्माला आला। घराचा वारसदार आल्याचा आनंद दोघा नवरा बायकोंना होता, त्यामुळे घरात आलेल्या मुलाचे संगोपन करताना पुन्हा एक कन्या रत्न दोघांच्या संसारात सहभागी झाले। आता दोघांचा संसार भरल्यासारखा दिसत होता। एका बाजूला घरात आनंदाचे वातावरण होते तर दुसरीकडे उत्तम याच्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते। मुले लहानाचे मोठे झाले। कविता आणि उत्तम यांच्या लग्नाला देखील 15 वर्षाचा कालावधी झाला होता। संसाराची सुरुवातीची जी मजा असते ती कालावधी आता निघून गेल्यानंतर राहत नाही। नवरा आणि बायकोमध्ये कोणत्याही कारणावरून भांडणे सुरू होतात। अगदी त्याच पद्धतीचे भांडणे उत्तम आणि कविता यांच्यामध्ये सुरू झाली होती। उत्तम हा राहून राहून पत्नी कवितावर संशयी वृत्तीने पाहू लागला। जर एखाद्या पतीच्या डोक्यात संशयाची वृत्ती जागृत झाली तर ती बाहेर निघत नाही। अगदी अशाच प्रकारची वृत्ती उत्तम याच्या डोक्यात घर करून राहू लागली होती। कविता आणि उत्तम यांची दोन्ही मुले अतिशय हुशार, त्यामुळे दोघांचाही शासकीय कोट्यातून शिक्षणासाठी नंबर लागला होता। घरात कविता आणि उत्तम हे दोघेच होते, त्यामुळे दोघांमध्ये केवळ संशय वृत्तीमुळे भांडणे चालू होते। पती रोजच आपल्याला बोलतो, त्यामुळे कविता उत्तम याला सोडून 4 महिने माहेरी राहण्यासाठी गेली। पत्नी माहेरी निघून गेल्यामुळे घरात उत्तम याला करमत नव्हते, त्याला कविताची आठवण येत होती। इकडे माहेरी कविता आनंदात राहत होती, तिने उत्तम याच्याबरोबर संपर्कच बंद केला, कारण लग्नाच्या वेळेचा उत्तम आता राहिला नव्हता। त्याला प्रत्येक गोष्टी संशय येत होता। आता 4 महिने कविता ही माहेरी राहत होती, त्यामुळे तोच संशय त्याच्या मनात घुमत होता। मला सोडून ती तिकडे कशी काय राहू शकते, माझा तिला अडथळा होत असेल म्हणून तिकडून सर्व चालू असावे, असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात घर करून राहत होते। मनात अंदाज बांधून उत्तम हा जीवन जगत होता, कारण आता भांडण करायला बायको नव्हती। 4 महिन्याचा कालावधी निघून गेल्यानंतर उत्तम याने कविताची माफी मागितली। तू जर आली नाही तर माझ्या जीवाचे बरे वाईट करेल अशी धमकी त्याने कविताला दिली, त्यामुळे कविताला देखील उत्तम याची माया आली। पती एवढी विनंती करतो आहे तर आपण जायला पाहिजे, जास्त ताणण्यात काही अर्थ नाही असे म्हणून कविता सासरी राहण्यासाठी आली। सासरी आल्यानंतर घरात दोघेच होते, मुलगा आणि मुलगी दोघेही शिक्षण घेत होते। कविता सासरी आल्यामुळे उत्तम याला आनंद झाला होता, कारण 4 महिन्यापासून ती उत्तम याला सोडून राहत होती। आता कुठे उत्तम याला धीर आला होता। काही कालावधी निघून गेल्यानंतर पुन्हा उत्तम याने आपला रंग दाखवायला सुरुवात केली। तुझे चारित्र्य जर चांगले असते तर नवऱ्याला सोडून राहिली नसती, माझ्याशिवाय तुला दम कसा निघाला, असे एक ना अनेक प्रश्नाचा भडीमार तो कवितावर करू लागला। कविता मात्र आता त्याच्या बोलण्याला जास्त महत्व देत नव्हती, त्यामुळे उत्तम हा बडबड करून गप्प बसत होता। 12 नोव्हेंबर 2024 चा तो दिवस उजडला होता। कविता ही शिक्षण घेत असलेला मुलगा आणि मुलगी या दोघांशी फोनवर बोलली, त्याचबरोबर माहेरी देखील फोन लावून उत्तम हा पहिल्यासारखे वागत आहे असे सांगितले। त्यावेळी विधानसभा निवडणुका चालू असल्यामुळे प्रत्येक जण प्रचारामध्ये गुंतलेला होता। त्याच पद्धतीने उत्तम हा दिवसभर प्रचार करून घरी परतला होता। संध्याकाळी उशिरा आल्यामुळे उत्तम याने जेवण केले नाही। पत्नी ज्या ठिकाणी झोपली होती त्या ठिकाणी तो शेजारी झोपला। दोघांचे मध्येच भांडण सुरू झाले। खूप रात्र झाली आहे, आता झोपा, सकाळी बोलू, असे कविता उत्तम याला बोलत होती। पण उत्तम याच्या डोक्यात वेगळेच काहीतरी शिजत होते। दोघे एकमेकांसोबत रात्री झोपले आणि पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास उत्तम याने एक दगड आणला। कविता शांत झोपलेली होती, याच वेळी उत्तम याने बरोबर आणलेला दगड तिच्या डोक्यात घातला।
कविताला एक शब्दही बोलता आला नाही. निश्चितपणे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. आरडाओरड सुद्धा तिला करता आली नाही. उत्तम याने सकाळी आंघोळ केली आणि घराच्या बाहेर पडला. घराच्या भावकीतील लोकांना सर्व काही प्रकार झाला तो सांगितला. भावकीतील लोक उत्तम याच्या घराकडे वळले तर उत्तम हा थेट पोलीस स्टेशनच्या दिशेने धावत होता. काही वेळातच त्याने पोलीस स्टेशन गाठले. तोपर्यंत भावकीतील लोक उत्तम याच्या घरात गेले. कविताच्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहिला. त्यानंतर नातेवाईकांनी कविताच्या माहेरी फोन करून झालेला सर्व प्रकार सांगितला. कविताच्या माहेरचे लोक तात्काळ सासरे आले. कविताच्या भावाने कविताचा मृतदेह घेऊन थेट कुरळ पोलीस ठाणे गाठले. 4 दिवसापूर्वीच मी कविताला भेटलो, पण असे होणार असते तर मी तिला सासरे पाठवलेच नसते, असा टाहो कविताच्या भावाने फोडला. आता कविताच्या घरात 2 मुले उघड्यावर पडली. कविता गेली, उत्तम जेलमध्ये गेला. एवढी गुणी मुले, अभ्यासात हुशार, पण वडिलांच्या या अशा कृत्यामुळे ती अनाथ झाली. जे काय झाले होते ते केवळ संशय वृत्तीमुळे झाले होते. त्यामुळे आपण जो संशय घेतो त्याची पूर्ण शहानिशा घेऊन पुढील निर्णय घेणे अपेक्षित आहे. एवढेच या स्टोरी मधून सांगणे आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम शोज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.